नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघा, आज आहे लग्न. तर मी झालेली आहे अशी तयार आणि आहेर पण करायचे आज. तर चला, मी पण आहेर करणार आहे आणि आम्ही आलेलो आहे आहेर करायला या बाबासाहेबाच्या या ओट्यावर. बघा, नमो बुद्धाय, जय भीम मंडळी. तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मी परत स्वागत करते तुमचं, कारण का व्हिडिओ काढत होती ना, तर मला असं बोलता पण येत नव्हते, एवढे लोक बघत होते. तर बघा, आमच्या इकडं ना अशी प्रथा आहे. तुमच्याकडं कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. तर नवरदेवाचे आई वडील असो किंवा नवरीकडचे पण आई वडील असो, म्हणजे त्यांच्या इकडं पण असंच असतं आणि नवरदेवाकडं पण असंच असतं. तर माझ्या मावस भावाचं लग्न होतं, म्हणजेच नवरदेवाची बाजू होती. तर बघा, नवरदेवाच्या आई वडिलांना आहे ना असं म्हणजे इकडं कसं गिफ्ट देतात असं काही वेगळं, तिकडं तसं नाही. आमच्या इकडं असे आहेर करतात, म्हणजे पूर्ण कपडे देतात. प्रत्येक जण आहे ना कपडे घेऊन येत असतं, लुगडं साडी किंवा म्हणजे, आणि नवरदेवाच्या बापाला पण पूर्ण ड्रेस घेऊन येतात. प्रत्येक जण असं आपले जे नातेवाईक असतात ना ते घेऊन येतात. आणि हे आहेत नवरदेवाचे चुलता आणि चुलती, तर त्यांना पण आहेर घेऊन येतात. म्हणजे एकदम जवळचे असले ना तर जवळचे लोक त्यांच्यासाठी पण आहेर घेऊन येतात. तर हे जे आहेर करत आहेत ते काय मला माहिती नाही कोण आहेत म्हणून, कारण तुम्हाला तर मी सांगितलंच आहे, एक सोडून 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी पहिली वेळेस गेलेली होती माझ्या मावशीच्या घरी, मग त्याच्यामुळं मला काय ओळख नाही आहे एवढी. आणि हे पण कोण आहेत नाही माहिती, पण शक्यतो नाही सांगताच नाही येणार कोण आहे ते. पण असं वाटलं मला का नवरदेवाचं चुलत भाऊ बिऊ नाही तर कोणी असेल असं वाटत आहे, पण नाही माहिती कोण आहेत ते पण. तर त्यांना पण आहेर केलं. आणि मुलं असले ना तर मुलाच्या म्हणजे मुलाला पण कपडे घेऊन येतात. तर बघा, यांना 2 मुलं आहेत वाटतं, तर त्या 2 मुलांना कपडे, आणि ते बहुतेक मुलीचे आई वडील असतील, म्हणजे यांचे ना सासू सासरे असतील ते, असं वाटतं. तर ते पण आहेर घेऊन आले. म्हणजे असं वेगळीच प्रथा असते ती, असं म्हणजे कोण कोण आहेर कोणाला घेऊन येतं. किंवा मुलीच्या घरी लग्न असलं ना तर मग तिचे आई वडील पण घेऊन येतात. देराचं भायाचं लग्न असलं तर आता मी काय बोलत हे तुम्हाला कळतं का नाही काय माहिती, आणि मला पण काय समजून नाही राहिलं. तर बघा तुम्ही, व्हिडिओ इथं चालू आहेत आहेर. तर माझ्या मावशीचे काही आहेर झाले होते करून, आणि मग यांचे करायचे होते. तर यांचे आहेर झाल्याच्या नंतर मी करणार आहे मग माझ्या मावशीला आहेर यांचे झाल्याच्या नंतर. हे वरता आहे ते तुला होत ना तरी मारत राहते. मला दे नाही तर मला नाही काय देत. कपडे घातल्याचे डबल येत होतं मग. मी आणला होता इकडं हाताखाली, म्हणलं जर नाही आणला तर घालत. अगोदर खूप सारे आहेर करून झालेले होते माझ्या मावशीला, म्हणजे नवरदेवाच्या आई वडिलाला, आणि मग नंतर चुलत्याला यांना बसवून
आणि आता बसलेले आहे माझी मावशी आहेरासाठी. तर आहेर बघा परत आहेराला सुरुवात झालेली आहे आणि एवढे आलेले होते ना. इकडून बघा ती गोणी भरेले, तशा 2 गोण्या भरून आणि एक गाठोडं बांधलं होतं. एवढे कपडे आले होते म्हणजे खूप आले होते. तर माझी आई बसलेली होती तिथं ते घड्या करून आणि भरून ठेवत होती. तर आता मी करणार आहे आहेर, मी पण करणार आहे. त्याच्यानंतर माझी बहीण, माझी आई, आम्ही तिघींनी पण आहेर आणलेले होते. आता करणार आहे माझी आई आणि माझा भाऊ आहेर आणि मग त्याच्यानंतर आम्ही करू. तर तुमच्या इकडं पण अशीच प्रथा आहे का ते मला कमेंट करून सांगा आणि बघा पूर्ण व्हिडिओ. ते ठेवून द्या ना, नंतर त्याच्यात पॅक करून ठेवून द्या. ही आहे माझ्या मावशीची मुलगी आणि जावई म्हणजेच माझी मावस बहीण आहे. तर तिचा आहेर झालेला आहे करून. द्या ना कपडे हातात पटापट. हा बस कपडे हातात द्या. बात होते मग. हो ना. लहानपणचा ही आहे माझी आई आणि माझा भाऊ. माझे वडील काय आले नव्हते लग्नाला, कारण ते ड्युटीवर होते, सुट्टी नव्हती भेटली त्यांना, त्यांच्यामुळं ते काय आले नाही. बर बसा खाली. हो समोर आहे, जरा समोर. कुठं तुम्ही कुठं करायचं. इकडे मागायचं का.
तर जेवढं गणगोत जास्त ना तेवढा वेळ जास्त लागतो. तर इथे बघा नवरदेवाचे आई वडील झाले का चुलता चुलती बसायचे, ते झाले का नाही की चुलत्याचा मुलगा सून हे बसायचे. तर असं म्हणजे हे चालूच होतं. तर खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळं मी शॉर्टकट मध्ये टाकलं आणि थोडीशी स्पीड पण वाढवली. तर तुम्हाला काय वाटतं सांगा, कसा वाटला व्हिडिओ. आणि तुमच्या इकडं पण आहे का अशी प्रथा का तुम्ही गिफ्ट देता, कोणी म्हणजे पॉकेट देतात ना कुणकड असं पैशाचं गिफ्ट म्हणून, किंवा काही असं भांडे किंवा असं वस्तू देतात. पण आमच्या इकडं असं आहेरची प्रथा असते. तर ही बघा, ही आहे माझी बहीण आणि तिची मुलगी, तिने पण आहेर केला होता. तर असे नंबर लागत होते, त्यांचं झालं काही बसायचे म्हणजे ज्याचे नातेवाईक आले ना त्याचा नंबर लागायचा. हे उठायचे, ते बसायचे, परत ते उठले का दुसरे बसायचे, असं 2-3 जोडे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत लग्नाच्या. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.